तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर चांगला स्वभाव हा गणितातल्या शून्यासारखा असतो. ज्याच्यासोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते. आता किती वाजता आहे ना? 6:15. एवढं काय शिकवतो शाळेत ना? शाळा सुटते आणि क्लासला जातो. एवढं शिकवतो का? इंग्लिश शिकवतो ना? सगळं सरलंय का आपल्याला? मस्त गावाकडची सकाळ सुरू झाली आणि गावाकडचे अजून भरपूर व्हिडिओज अपलोड करायचे राहिलेत. मध्येच आम्ही साखर आणि तेल सोडलं, त्यामुळे त्याच रेसिपी मी आता रोज शेअर करत होते. तर आत्ता बघा, सकाळी सकाळी आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे. तर इथं आम्ही खरसुंडीच्या मंदिरामध्ये चाललो आहे. तर आटपाडीपासून जवळच आहे खरसुंडी, त्यामुळे लगेच पोहोचूसुद्धा. तर जाताना रस्त्याचा व्ह्यू मस्त आहे, म्हणजे आजूबाजूला शेती आणि मस्त वाटतं आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस केरलामधून इकडं महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळेस आपल्या गावचं सगळं बघावं असं वाटतं. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती मी केरलाचे आणि महाराष्ट्राचे व्हिडिओ नेहमी टाकत असते. गाव म्हणजे काय, तर गावाची व्याख्याच करता येत नाही. खरं तर गाव म्हणजे शेती, निसर्ग आणि माणसांचं एकत्रित राहणं. खेड्यापेक्षा मोठं पण शहरापेक्षा लहान. शेतीलाच तिथं जास्त प्राधान्य दिलं जातं. आणि गावात कसं असतं बघा, गावची ओळख म्हणजे हिरवीगार शेती आणि मातीची घरं. सण उत्सव अगदी थटामाटात गावात साजरे केले जातात. तसं शहरामध्ये साजरे होत नाहीत. किंवा गावाकडे कसं एकमेकांना मदत करण्याची माणसांची वृत्ती असते. बसा पाठी मागते सीटवरती ठेवून बसताय का? तू मला हात केलता का? हो जातो असं गाडीमध्ये. बसला? तर देवाला जाताना रस्त्यालाच या चौकाने आमच्या गाडीला हात केला. तर म्हटलं थांबावं, आपल्यालाच करतात का काय, विचारलं तर आम्हालाच करतोय असं त्यांनी सांगितलं. त्यांची बस आज आलीच नाही, त्यामुळे त्यांना यायचं होतं गाडीमध्ये आणि त्यांना जायचं होतं शाळेला. त्यासाठी म्हटलं चला मग. आणि हा दादा भाऊ आहे तुझा? हां हां अनुष्का कळते 8वीला आहे. हां हां थंडी खूप आहे ना गावी. पडीत आमचं घर आहे, केरळमध्ये राहतो. भारी वाटतंय अगं, पहिल्यांदाच आलाय तुम्ही. डबा वगैरे घेतलाय का? हो. आणि येताना कसं येता तुम्ही? एसटी आज 9ची एसटी आमची चुकली ना, त्याच्यामुळे बसलं. छान शिकवतात का टीचर? हो. मम्मी पप्पा काय करतात? शेती आहे, सगळ्यांची शेतीच करते. काय व्हायचंय मग शिकून तुम्हाला? घरचे शिकवतील तेवढं शिकवायचं. तुला? पोलीस. होय. हा मला पण तेच पोलीसच व्हायचं. होय. अरे वा, भारे भारे. पोलीस म्हणले छान. घरची शिकवतील तेवढं नाही, आपल्या मनात इच्छा ठेवायची. आता ही म्हटली ना पोलीस, आता ही पण म्हणली तसं आपल्या मनात काहीतरी इच्छा ठेवायची की आपल्याला हीच बनायचं. आपण म्हणलं घरचे ऐकतात होय. आहे ना. आता असंच फक्त शिकायचं म्हणून नाही शिकायचं, काहीतरी होण्यासाठी शिकायचं. लाईफ बदलाय पाहिजे ना. हे पण येते का? घे तिला पण बसते का? तुम्ही दिसले हो म्हटलं की हा बसल्या. स्कूलचा टाइम झाला असेल ना. कितीला आहे स्कूल? 11:30 भरती. गुरुकुला असतात स्टडीला सकाळचे 6. मग तास वगैरे आहेत का काय? नाही तुम्हाला? एक्स्ट्रा 2 तास 9 ते 10:30 असते. हां हां. तिथे डोळे किती छान आहेत ग. काय बोलतो आता? पोलीस मागायत म्हटलं. पोलीस माग आहेत म्हटलं काय बोलता येत नाही आता. माझ्या मागं. तुम्ही लक्ष ठेवणार का आम्हाला नंतर? होय. कसं विचारणार, युट्यूबला तरी आमचा व्हिडिओ टाकते. पोलीस झाले या भेटायला आम्हाला. असं हां तुम्ही असं हात करता, आता आम्हाला पण हात केला ना तुम्ही, मग भीती वाटत नाही का तुम्हाला? विनून चालतंय का? गुड. हीच आहे आपल्या महाराष्ट्राची खासियत. आपल्या महाराष्ट्राच्या मुली घाबरत नाहीत कुणाला. गावाकडचे तर अजिबात नाही आहे नाही. होय. एसटी नसली तर मग पप्पाला सोडायला सांगतो. पोरं असते गाडीत बसतात.
ओके बाय. आता तुमची उतरण्याची वेळ आली. मध्ये हल्ली संक्रांत. ते ना thank जवळ आहे का इथनं जवळ तुम्हाला? कुठल्या पण आम्ही देवाला जाणार आहे तिथं. हा इथनं जातो आम्ही. बाय. आठवणीत ठेवा. भेटू नंतर. चांगलं शिका. होय होय. ऑल द बेस्ट. आता तू बोलला नाही करेज मध्ये राहायचं बरं का, घाबरायचं नाही. अभ्यास चांगला करा. मकर संक्रांत ऍडव्हान्स मध्ये. थँक्यू. मम्मी पप्पांना बाय. फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो आहे. दर्शन वगैरे व्यवस्थित केल्यानंतरच इथला सीन दाखवते. तर इथं बघा आम्ही दर्शन वगैरे व्यवस्थित करून इथे येऊन बसलो आहे. मंदिराच्या आतमधला मी व्ह्यू कधीच काढत नाही. आता नेहमी दर्शन करून आल्यानंतर बाहेर आम्ही इथं बसतो थोडा वेळ, त्यावेळेसच मी व्हिडिओ शूट करतच नाही. तर नेहमी गावी आल्यानंतर आम्ही इथं येतो. तर बऱ्याच वेळा तुम्ही पहिलं पण बघितला असेल इथला व्हिडिओ. माझा आईचा देवच्या बाळाला माझ्या दर्शन व्यवस्थित झालं आणि आता घरीच चाललो आहे. शेवचिवडा पतीजींचा फेवरेट आहे. तर नेहमी आम्ही इथं आलो की पहिल्यांदा शेवचिवडा घेतो जाताना. तर खात खात आम्ही नंतर घराकडे जातो. तर तुम्ही बघू शकता इथं आजूबाजूला मस्त शेती भरली आणि पुढचा व्ह्यू पण भारी वाटतो बघायला. हिरवंगार शेत दिसतंय. पण उन्हाळ्यात जर आलं तर इथं सगळं वाळलेलं असतं. म्हणजे पाण्याची कमतरता आहे आमच्याकडच्या भागात. पाणी कमीच आहे, त्यामुळे सगळं असं वाळलेलंच दिसतं. आणि आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे इथं सगळं हिरवळच दिसणार तुम्हाला. खरसुंडीला जाताना रस्त्यात मुली पण आमच्याबरोबर आल्या होत्या. त्यांच्याकडे बघितल्यानंतर आमचं शाळेतलं दिवस आठवलं. पण आमची शाळा जवळ होती त्यामुळे आम्हाला काही असं बसनं वगैरे जायची गरज नव्हती. घरापासून चालत गेलं का लगेच 5 मिनिटाच्या अंतरावर आमची शाळा होती. तर इथं बघा मी रांगोळी काढते. जास्त गडबड आहे आणि कशी तरी रांगोळी मला काढायचे, त्यामुळे स्पीडनं काढायचा प्रयत्न करत होते. तुम्हाला जर आमच्या गावाकडच्या घराचा होम टूरचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी पहिला अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल, बघण्याची इच्छा असेल तर नक्की बघा. खरं ह्यावेळेस आम्ही 5 दिवसासाठी राहतो आहे. नेहमी आम्ही 3 किंवा 4 दिवसातच रिटर्न जातो, म्हणजे 4थ्या दिवशी तर आम्ही जातो. तर आत्ता बघा ह्यावेळेस 5 दिवस राहण्याचं प्लॅन करून आम्ही आलो आहे. आणि इथं आल्यानंतर ना टाईम कसलाच भेटत नाही. गडबड हे करायचं ते करायचं अशी धावपळ सुरू असते. तर आता मी समोरचा जो गेट आहे ना त्या ठिकाणी पण रांगोळी काढून घेते. तर ही माझी लहानपणापासूनची फेवरेट रांगोळी आहे. म्हणजे आता मी गेटच्या समोर काढते, ती मला आवडती जास्त. आणि मी पण आमच्या दारात पहिलं काढायची नेहमी, अशीच सिम्पल पण मस्त दिसते. जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.